नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आणि तुमचं आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आहे 10 ऑगस्ट आणि आज आपण निफ्टीमध्ये एक ट्रेड केलेला आहे. तर तो ट्रेड आपण करण्याचं कारण काय, त्याचा जी आपण एंट्री केलेली आहे ती का एंट्री केलेली आहे आणि आपण टार्गेट किती डिसाईड केलेलं होतं आणि मार्केटने आज किती टार्गेट दिलं आणि आपली लेवल परफेक्ट मॅच केली का नाही केली आणि त्याने का लेवल मॅच केली हे पूर्ण आपण ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ अवश्य पूर्ण पहा. आज जेव्हा मार्केट ओपन झाला, या ठिकाणी मार्केट ओपन झालेलं होतं. माझ्याकडे 2 लेवल होत्या. एक होता 24,722 ही एक लेवल होती आणि दुसरी होती 24,526 ही एक लेवल होती. जेव्हा मार्केट या ठिकाणी ओपन झालेलं होतं, माझा सिंपलचा प्लॅन होता, जर मार्केट ह्या लेवलला ओपन होऊन ह्या लेवलला जर गेलं तर मी ह्या लेवलपासून सिंपलचा डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करत होतो. पण मार्केटने ह्या लेवलला टच केलं नाही. थोड्याशा पॉईंटसाठी याने टच केलेलं नाही, म्हणून मी हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला नव्हता. माझ्याकडे दुसरी एक लेवल होती. ह्या लेवलला याने प्रॉपर टच न करता हा ह्या लेवलपाशी आला. जसा याने या लेवलला टच केला आणि ही जी वीक तयार झाली, तेव्हा मी कन्फर्म केलं की आपल्याला आता ह्याच लेवलवरती एंट्री करायची आहे. जसे मार्केट ह्या लेवलला थांबलं, त्या ठिकाणी मी सकाळचा जो प्लॅन होता तोच प्लॅन मी इथे फुलफिल केला आणि इथे मी एंट्री घेतली. आता इथे एंट्री घेतल्यानंतर माझ्याकडे सिंपलचा एक टार्गेट होता. इंडेक्समध्ये जर आपण पाहिलं तर जी एंट्री जी होती ही 123ला झालेली होती आणि मार्केटने हा जो लावलेला आहे तो 117चा आहे. माझा इथे 25 पॉईंटचा इथे स्टॉप लॉस हा सेट झालेला होता ह्या ऑप्शनच्या प्राइसमध्ये. तर हे जे मी टार्गेट जे डिसाईड केलेलं होतं ह्या इंडेक्समध्ये, हे जे 24,722 ह्याच्या आसपास गेल्यानंतरच हे आपलं टार्गेट पूर्ण करणार होतं. पण ह्याने जाताना थोडं स्लोली जर गेलेलं असताना तर मला ह्या टार्गेटवरती पूर्ण हा विश्वास राहिला असता. पण ह्याने जे जाताना जे फास्ट मोमेंटम केलं, जेव्हा पण मार्केटमध्ये फास्ट मोमेंटम होते ना, तेव्हा मार्केटची जी ऑप्शनची जी प्राइस आहे ना ती पटकन खाली येताना आपल्याला दिसते. त्यामुळे ह्या 2 कॅन्डल झाल्या, मी इथे होल्ड करत ह्या ट्रेडला तर मी होल्ड केलेला होता आणि माझे जे टार्गेट होतं ते पण 45 ते 50 हे माझं एवढे पॉईंटचं हे माझं टार्गेट होतं. पण मार्केटचा जो ट्रेंड जो होता तो डाऊन साईडचा ट्रेंड होता. त्यामुळे मला ह्या ठिकाणी ह्या ज्या 2 कॅन्डल ज्या फास्ट गेल्या ना, त्याच्यामुळे या ऑप्शनच्या प्राइसमध्ये पुन्हा ही ऑप्शनची प्राइस पुन्हा कमी होतील आणि झाले पण असते तरी पण मी ह्या ट्रेडला होल्ड करणार होतो. पण माझं एक काम निघालं बाहेरचा. मला वडिलांचा कॉल आला, त्यामुळे मला इकडे बाहेर जावं लागलं आणि त्यामुळे मी ह्या ट्रेडमध्ये एक्झिट केले आणि आपलं जे टार्गेट जे ठरलेलं होतं ते 45 ते 50 पॉईंटचं हे मार्केटने बरोबर अचीव केलेलं आहे. तर मला काय सांगायचं आहे तुम्हाला की आपण जे सकाळच्या ज्या लेवल ड्रॉ करतो त्याच्यावरती आपला हा पूर्ण विश्वास पाहिजे. माझा फक्त थोड्याशा पॉईंटसाठी ह्याने आपलं हे टार्गेट आपल्याला ह्या ठिकाणी एंट्री दिलेली नाही. थोड्याशा पॉईंटसाठी सुद्धा आपण ह्या लेवलला मिस केलेलं आहे. म्हणून आता मार्केटने एवढं खालचं मोमेंटम केलं
तर आपण इथे मध्ये एंट्री करायला हवी आहे का? तर मध्ये एंट्री आपल्याला करायची नाही. आपल्याला आपल्या लेवलचा वेट हा करावाच लागणार. मार्केट जसं या ठिकाणी आलं ते अशी आपण या ठिकाणी एंट्री केलेली आहे आणि मार्केटने हे आपलं हे टार्गेट सुद्धा अचीव केलेलं आहे. फक्त एकच पॉईंट होत होता की मार्केटने हे जे फास्ट जे मोमेंटम केलं ना, त्यामुळे मार्केट फास्ट मोमेंटम करतं बरोबर आहे, पण मार्केटमध्ये अजून एक त्याचा ड्रॉबॅक आहे की मार्केट ह्याचे जे पॉईंट आहे ना, तो लगेच कमी करायला सुद्धा सुरुवात करतो आणि त्यात मला जो आलेला कॉल, त्यामुळे मला इथे जावं लागलं. त्यामुळे मी हे जे पॉईंट आहेत ना, हे कमी जर झाले असते तर हा पुन्हा आपल्या टार्गेटपाशी यायला वेळ लावला असता. जर मला लेट झाला असता तर त्यामुळे मी ह्याच्यामधून एक्झिट झालो. पण आपलं जे ठरलेलं जे टार्गेट होतं ते मार्केटने आज इथे अचीव केलेलं आहे. आणि मार्केट जेव्हा ओपन झालं तेव्हाच मी टेलिग्रामवरती एक पोस्ट पण केलेली होती. तुम्ही आता इथे पाहू शकता. ते जर पाहिले तर मी इथे एक लेवल इथे ड्रॉ करून पण पोस्ट केलेला होता. 24,722 आणि 24,526 ही आपली लेवल होती. सिंपलचा प्लॅन होता. मार्केट इथे ओपन होऊन ह्या लेवलपासूनच डाऊन साईडचं मोमेंटम करू शकतो, हा माझा प्लॅन होता. आणि मार्केट ह्या लेवलला ओपन होऊन डायरेक्ट जर ह्या लेवलला आला असता तर इथून आपला वरचाच प्लॅन होता आणि तोच मार्केटने इथे दोन्ही पण लेवल इथे सक्सेस केलेला आहे. तर आपण डेली असेच व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि आपण आपल्या टार्गेटपर्यंत होल्ड करायचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. आपल्याकडे दोनच ऑप्शन असतील, एक तर स्टॉप लॉस नाहीतर एक तर टार्गेट. हेच आपल्याकडे दोन ऑप्शन असणार आहेत. तर मित्रांनो, आपल्या ह्या लेवल कशा ड्रॉ करायचं, एक्झॅक्ट मार्केट कोणत्या लेवलपासून फिरू शकतं ह्याचं आपल्याला प्रिडिक्शन करायचं आहे आणि त्याचे व्हिडिओ आपण आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती लवकरच घेऊन येणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.